गुड मॉर्निंग. आज आपला मुंबईतला सेकंड डे आणि लास्ट डे आणि आपल्याला आता पेपर सेंटरला जायचं आहे, पेपर द्यायचा आहे. आणि आपली संध्याकाळी डबल 4 वाजता आपली जे लास्ट वीकला आपण नंदीग्रामने गेलो होतो त्याच नंदीग्रामने आपल्याला वापस निघायचं आहे. आणि आता आपण रूम सोडतोय, सेंटरला निघतोय आता. आणि हॅव अ नाईस डे, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नवीन नवीन व्हिडिओ चॅनलवर अपलोड करत राहील. मिळते थोडी देर के बाद. आता हॉटेल चेकआउट केलंय, आता सेंटरकडे जातोय. बघतो तिकडं नाश्त्याची व्यवस्था असेलच, कारण की लास्ट टाइम आपण जे हॉटेल गेली होती त्याच्या जे टेरिफ होतं त्याच्यातच ब्रेकफास्ट इन्क्लूड होतं. पण आज जे हॉटेल गेली होती आपण त्यामध्ये म्हणजे त्या हॉटेलला रेस्टॉरंटच नाही आहे, त्याच्यामुळे तिथं काही ठीक आहे. एरियाचं नाव वगैरे नाही सांगता येणार मला, इथे लिहिलेलं आहे. स्मृती नियर बाबुलाईन मालाड बेस्ट. जवळच आहे तू. 10 ते 15 मिनटं लागेल मला. ती मोठी बिल्डिंग दिसते समोर, तिच्या जवळ येते. आता ब्रेकफास्ट केला मी तर की दुर्गा देवी सराफ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या वरती समोरच आहे. साऊथ इंडियन इडली सांबार, इडली वडा चांगली टेस्ट होती. सेंटरला आलोय आपण, टेक्नोप्लेक्स बिल्डिंग. चलो गाइस, पेपर हो चुका है और हम अभी निकल रहे हैं CST छत्रपती शिवाजी लास्ट टर्मिनलला चाललो आहे. आणि तिथे मागे बिल्डिंग बघू शकतात, या बिल्डिंगमध्ये पेपर होते. टेक्निप्लेक्स 2 आणि टेक्निप्लेक्स 1 बालवा ग्रुपची बिल्डिंग्स आहे. मोठी बिल्डिंग आहे सगळं हे इथं IT ऑफिस वगैरे वाटतं. तर ठीक आहे, चांगला राहिला पेपर. बघू आता 10-11 तारखेला रिझल्ट येणार आहे, काय होतं काय माहिती. तिथे गाडीच लावू देत नाही, फक्त तेच खूप मोठे दुविधा इथं. फक्त त्यांच्या कर्मचाऱ्यांनाच गाडी लावू देतात. पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे, जे काही आता आपल्यासारखे व्हिजिटर येतात त्यांच्यासाठी. बाकी आता इथून डायरेक्ट रिक्षा आणि डायरेक्ट रेल्वे स्टेशन. मीटरवर चालतात, 23 रुपीज स्टार्टिंग असते. काल आपल्याला येताना 40 रुपये लागले होते, आज कमी लागले. खरंच काल गर्दी होती, सांगता येत नाही. ते किलोमीटर आणि टाईम जास्त लागले की ते भाडं वाढत. दिंडोशी चित्रनगरी मंत्रालय जोगेश्वरी. हे गाईस, तुम्ही लास्ट वीकमध्ये व्हिडिओ बघितलाच असेल की मला पेपरला बसू दिलं नव्हतं. आता आपला पेपर झाला आहे. ह्यावेळेस त्यांनी तर आपल्याकडून फक्त जे मला मागच्या वेळेस आधार कार्ड मागितलं होतं ते आधार कार्ड तर मागितलं नाही. त्यांनी मागितलं म्हणजे बघितलं तर त्यांनी फक्त माझं पॅन कार्ड ॲक्सेप्ट करून मला पेपरला बसू दिलं. आणि मागच्या वेळेसपेक्षा ठीक राहिला एक्सपिरियन्स. आणि ते जे मुलं होते तिथे पेपरला गार्डिंग करणारे ते पण वेगळे होते, तर त्यांनी काही जास्त ओळखलं नाही. हाँ वही तो पैसे दे रहा हूँ. झाले होते त्याच्यावर मीटरवर, कारण की आता इथून ते रिक्षा जातच नाही पुढे. तर
उतरून घेतलं मी आता इथून आपल्याला आता पहिले तिकीट काढावं लागेल गोरेगाव स्टेशनला आणि CSTला जायला. मी त्या दिवशी आलो तर तिथं काहीच गर्दी नव्हती. आपल्याला एका मिनिटात तिकीट मिळालं होतं. आता इथं तर लाईन लागलेली तिकिटासाठी. ₹10 तिकीट आहे. आपण इथून काढलंय. जर्नी शुड बी कमेन्स विदिन 1 hour. एका तासासाठी व्हॅलिड असते. खाली तिकडून दिसतंय मला ST लिहिलेलं म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस. छत्रपती शिवाजी टर्मिनल जाणं होतं कर्नाटका. छत्रपती शिवाजी टर्मिनल. थँक्यू. मागच्या वेळेस पकडली होती तिथूनच पकडायची ट्रेन. 1:38ला स्लो ट्रेन आहे लिहिलेलं दिसतंय. 1:20 झालेलं आहे. आपण लवकर आलो स्टेशनला. 30 रुपये. गर्दी कमी आहे आता सध्या, कारण की हा काही रश टाईम नाही आहे. कारण की लोक आता ऑफिसला गेलेले आहे. आता संध्याकाळी 4-5 वाजता डबल पुन्हा गर्दी होईल जेव्हा ऑफिस सुटेल तेव्हा. तुम्ही स्टेशन बघा, गोरेगाव स्टेशन. ती माझ्या पाठीमध्ये. गाईज आपण आता CSTला पोचलो आहे. इथे उतरतोय CSTवरून. आपण आता जेवायचं आहे. बघू, जेवण करू. जेवण झाल्यानंतर मग आपली जी ट्रेन आहे नंदीग्राम, इकडं अलिदाबाद नाव आहे काहीतरी, तिचं नाव आणि तिचं नाव वेगळं आहे. आपल्याकडे नंदीग्राम किंवा ऑनलाईन नंदीग्रामच दिसते तिच्यावर. तर ती तिकडे प्लॅटफॉर्म नंबर 4ला का 6ला लागली. मागच्या वेळेस तिथं लागली होती. तिथं म्हणजे एकदा 2018मध्ये पण त्याच ट्रेननी घरी आलो होतो जेव्हा मी मुंबईला आलो होतो. ठीक आहे, पोचू आपण आता. ट्रेन चालली आहे सारा गोरेगाव स्टेशन. गोरेगावचं गोल इथं छत्रपती शिवाजी टर्मिनलचं ST लिहितं. ह्या लोकलचंच पूर्ण स्टेशन आहे. ट्रेन गावाकडे जाणारे इथले लोक, आपल्याला गावाकडचे लोक म्हणतात. तिकडे जाणारे ट्रेन ह्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मला असतात. तिकडे जावं लागेल आता. समुद्रजवळ असल्यामुळे इथं दमट वातावरण जास्त असतं. अजून 41 मिनटं म्हणजे 3 वाजले. आपल्याला 4:30 वाजता 4:35ला म्हणजे आपण 4 वाजता स्टेशनला पाहिजे. बघा मुंबई. आठवडा झाला की मुंबईला येऊ लागलो मी. युज टू झालं आता मुंबईमध्ये एकदम. काही कळत नाही मुंबई अजून. 2 स्टेशन कळतात. CSTला आलं की जसं जायचं असं आलं होतं तसं जायचं. लोक बघताय मी कोणासोबत बोलतोय. मी तर तुमच्यासोबत बोलतोय.
आपल्याकडे टाईम नाही तर आपण गेट ऑफ इंडियाला आणि हॉटेल ताजच्या समोरून चक्कर मारून आलो असतो. पण आता काय 3 वाजून गेलेलेच आहे. 4 वाजेपर्यंत तुम्हाला स्टेशनला पोहोचायचं आहे. स्टेशन जवळच इथून, पण आपण गेलो तिकडून यायला उशीर झाला. अजून जेवण बाकी आहे आपलं. गॅरंटी वॉरंटी काय होती इसकी? गॅरंटी वॉरंटी कंपनी 1 year. आपण का ऑर्डर केली तर थाळी ऑर्डर केली. जेवण झाले गाईज. आता आपण चाललोय रेल्वे स्टेशनकडे. 4 वाजले. 3:46. रेड कलर मध्ये XUV700 फर्स्ट टाइम बघितली मी. फ्लिपकार्टवर 500 रुपये जास्त आहे फक्त. फ्लिपकार्ट 500 कम जास्त आहे आणि तर कमी 500 रुपये. मुंबई इंडियनची बस. मुंबई इंडियन्स काही खेळतच नाहीये. चलो गाइस, रेल्वे की तरफ चलते. 3:45 झालेले. अर्ध्या तासात ट्रेन आहे आपली. बस झालं आता. गोल राऊंड मारलाय तिकडून असं मुंबईच्या त्या बृहन्महानगरपालिका मुख्यालयाकडून असं ते कॅमेराचं दुकान बघून इकडे जेवण करून आणि इकडे आता आपण स्टेशनकडे आले. बेस्टचं स्टेशन आहे इथं. आणि इथे हे लोक रोड स्ट्रीट शॉपिंग. सध्या आपल्याला काही घ्यायचं तर नव्हतंच. घड्याळ चालू घड्याळ ती. चला जुनं बांधकाम बघा गाईज. एकदम जुनं बांधकाम आहे. अजून पण तसं तसं काही चेंज नाही झालं त्याच्यामध्ये. तर आपली ट्रेन कुठं असेल?
ट्रेनचं नाव आहे, हे सगळं इकडं लोकल ट्रेनचं स्टेशन आहे. फॅन बघा किती मोठा फॅन आहे. किती गर्दी इथं. इथं अजून याची गर्दी नाही आहे, कशाची, ऑफिसची गर्दी नाही आहे, नॉर्मल गर्दी आहे आता. आणि आपल्यासारखे जे लोक येतात बाहेरून त्यांच्यासाठी ही नॉर्मल गर्दीच जास्त असते. आपल्याला ती जेवढी आपल्याला सवय नसते तशी. चलो गाईज, आपल्या ट्रेनचा प्लॅटफॉर्म नंबर शोधू. तो फॉरेनर उभे, लोक माझ्या तोंडाकडे बघताय हा कोणासोबत बोलतोय, तर मी तुमच्यासोबत बोलतोय सगळ्यांसोबत, जे आपले मिस्टर अँड मिसेस मेडिको या फॅमिलीचे जे काही सबस्क्रायबर आहे, मी त्यांच्यासोबत बोलत आहे. आपली ट्रेन मागच्या वेळेस 13-14च्या नंतर आली होती, 13-14 प्लॅटफॉर्मला आली होती. तिकडे दिसतंय का तुम्हाला 14 आणि 15 लिहिलेले, आपल्याला तिकडे जायचंय. बघा मित्रांनो, बघा अजून आपल्या गाडीचा प्लॅटफॉर्म नंबर नाही दाखवत आहे तिथं, कारण की अजून आपली गाडी लागलेली नाही आहे. युट्यूबरचा हाच प्रॉब्लेम असतो की लोक त्याच्या तोंडाकडे बघतात, कारण की सगळे आम्ही युट्यूबर्स सबस्क्रायबरसोबत बोलत असतात, तर ते लोक बघतात की हा कोणासोबत बोलतोय. असा एकटाच तर बोलत नाही, पागल तर नाही झालाय ना. घाम आलाय, आपल्याला या गरमीची सवय नसती. आपल्या छत्रपती संभाजीनगर किंवा आपल्याकडचा जो एरिया असतो तिथं ही गरमी दमट नसते, दमट असते, त्याच्यामुळे इथे जास्त घाम येत असतो. आणि मला जनरली थोडा जास्त घाम येत असतो. आणि इथं बॅग अशी पकडावं लागते समोर, कारण की मागून तुम्ही कोणाला बघू शकत नाही तुमच्या बॅगमध्ये काय केलं आहे. एक लफड झालं आहे, आपल्या बॅगची चेन स्लिप निघून सगळी. तिथे कोणी माणूस रिपेरिंगवाला भेटला तर आपण रिपेरिंग करून घेऊ. प्लॅटफॉर्म नंबर 14, अजून ट्रेन आलीच नाही, आपण ट्रेनच्या पहिले पोहोचलोय. ये मोये 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 मोये. आपण ट्रेनमध्ये बसू. त्याच्यावर लास्ट टाइम सारखं नंबरच नाही टाकलेला. वा, आदिलाबाद एक्सप्रेस, बरोबर. आपल्या चॅनलवर आता फक्त फ्लाईटचा एक्सपिरियन्स राहिला आहे, बाकी सगळे एक्सपिरियन्स झाले आता. AB16 वरचं हे वरचं सीट आहे आपलं. आणि कोणीच नाही ट्रेनमध्ये, खूप गरमी होती. आपण खाली उभं राहू, खूप गरमी होती. अजून इथं वरतीच आहे आपलं सीट, इथं बसून घेऊ मस्त पैकी, कारण की इथं लोकलचे लोक जे आहे ते बसून घेतात सीटवर, आणि मग आपल्याला आपली जागा भेटत नाही बसायला. बरोबर 4:35 गाडी निघाली आहे. इथं वरचं ट्रेनमध्ये सीट आहे. आता वरच्या सीटवर जाऊन बसतो आपण, कारण की लोकलचे माणसं आले ना तर आपल्याला ते पण बसू देत नाही. माणूस पळतो इथं. मोबाईल चार्जिंगला लावला आपला दुसरा.
ठीक आहे 4:30 वाजता निघते बरोबर इथून, पण मग जे संभाजीनगरला पोहोचण्याचा टाईम आहे 11:40चा, तो जरा लेट होऊन जाते ती. ठीक आहे, बोलू काय दिसलं पुढं तर तुम्हाला दाखवू. बरोबर टायमावर निघाली गाडी. हे गाईच आता 11:40 झाले. उठलो मी आता, थोडं झोपलो होतो. आता रोटी लासूरला असेल गाडी. आता थोडंसं डॉकयार्डला आणि आउटरला क्रॉसिंग असते, त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागेल 5-10 मिनटं. जरा लेट झाली ट्रेन 15 मिनटं. आता रेडी झालो आहे, बॅग वगैरे आवरली. चालेल, भेटतो तुम्हाला स्टेशनला. मी आता लोकेशन चेंज केलं आहे, तर आपण आत्ताशी लासूरला आहे. लासूर स्टेशनला गाडी थांबली आहे. अजून 15-20 मिनटं लागेल. गाईस पोचलो आपण संभाजीनगरला. 2-3 मिनटं. पूर्ण 1 तास लेट आहे ट्रेन. 11:40चा टाईम येतो तर 12:40, म्हणजे पूर्ण 1 तास पूर्ण लेट चालली ट्रेन. फायनली मुंबईवरनं छत्रपती संभाजीनगर बॅक टू द पोचलो आपण आत्ता. गर्दी आहे आणि ट्रेन लेट असल्यामुळे खूप लोकांचं रिक्षावाले भांडणं करता इथे. आपण बोललो बी नाही ना तरी ते रिक्षावाले आपल्यासोबत बोलत असतात. आपण त्याला नाही नाही म्हणलं ना तरी आपल्याला जास्त तोंडी लागत असतात. चल आज काय कार्यक्रम. बऱ्यापैकी झाल्या, गाऱ्याचा त्रास नाही होणार आहे की नाही. अजून एक राहिली ना. चल ह्याच ब्लॉगला इथं संपवू आणि स्टे ट्यून द चॅनल. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.